केम येथील भैरवनाथ मंदिरात भैरवनाथ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. केम येथील तळेकर गल्लीतील जागृत भैरवनाथ मंदिरात भैरवनाथ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये हरिभक्तपरायण गणेश भोरे, हरिभक्तपरायण सुधीर महाराज वालवडकर, हरिभक्तपरायण शुभम महाराज वसंत गडकर, जी टाकीज फेम हरिभक्त ज्ञानेश्वरीताई घाडगे, हरिभक्तपरायण लालासाहेब चोपडे महाराज यांची कीर्तने झाले. भैरवनाथ जन्माचे कीर्तन हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरीताई घाडगे यांची रात्री 10 ते 12 वेळेत झाले. बरोबर 12:05 भैरवनाथ जन्म झाल्यानंतर मंदिरात गुलालाची उधळण करून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर महिलांनी भैरवनाथाचा पाळणा म्हटला. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती होती. भैरवनाथ जन्म दिवशी पुणे येथील उद्योगपती आजीनाथ लोकरे यांच्या वतीनं हजारो भाविकांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं. या उत्सवासाठी भैरवनाथ भक्तगणांनी अहोरात्र परिश्रम घेतले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. तुमचं काय मला माहित नाही, पण आता जाताना एकदा जेवण करून जावं लागतं इकडे. पण खरंच आनंद आहे, उत्सव आहे. खरंच बाबा, सप्ताह करू जाणे, सोहळा करू जाणे तुमच्या लोकांनीच. काय फक्त 5 दिवसाचा सोहळा आहे, भव्य सोहळा या ठिकाणी म्हटलं गेलं. 5 दिवसाचा आहे, पण एवढा आनंद, एवढा उत्साह, हे सगळं इथं चैतन्य निर्माण झालं. खरं सांगू, मला कीर्तन संपू वाटणार, पण हे चैतन्य निर्माण व्हायला देवाचा आशीर्वाद लागतो, भैरवनाथाची कृपा आहे, म्हणून आज एवढं सगळं उभं आहे. आणि अशीच भैरवनाथाची कृपा तुमच्या आमच्यावर होत राहो, अशीच आशीर्वाद राहो, एवढीच फक्त भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना. माझ्या वाणीतून एखादा अपशब्द गेला असेल तर क्षमस्व. जे बरोबर असेल साधू संत समजून निघायचे, चुकीचं माझी मला परत. या ठिकाणी झालेली सेवा गुरुवरेश्वर बाबा, गुरुवरे माझे वडील, तुम्हा सर्व माबापांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, या ठिकाणी भैरवनाथांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. तुकाराम